घटना घडल्यापासून ते जजमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रोसिजर काय असेल ते बघूया. ॲग्रिवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट पॉक्सोची केस आहे. केस स्टडी करूया. याचा 3-4 दिवसांनी ते शक्य होईल. आज शक्य नाहीये मला फॅक्ट्स रिव्हील करणं, म्हणून प्रोसिजर सांगतो. घटना घडली, FIR नोंदवण्यात आला, पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरू केलं, स्पॉट पंचनामा केला, मुद्देमाल जो काही मिळू शकत होतो जप्त केला, मेडिकल एव्हिडन्सच्या संदर्भात जो काही मेडिकल रिपोर्ट असतो तो घेतला, आरोपी सापडून आला, आरोपीकडून जो काही पुरावा मिळू शकत होता, मुद्देमाल मिळू शकत होता तो जप्त केला. त्याच्यानंतर आरोपी म्हणजे या दरम्यान रिमांडसाठी प्रोड्यूस केलं, PCR झाला, MCR झाला. पण इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आरोपीकडे ऑप्शन असतात बेल ॲप्लिकेशन करणं किंवा क्रॉसिंग ऑफ FIR साठी जाणं, मेरिटवर, दोन्ही गोष्टी. पण इन्व्हेस्टिगेशन त्याच ठिकाणी सुरू राहतं अनलेस कोणती तरी ऑर्डर पास झाले. इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने जे काही शक्य असलेला पूर्ण सबळ पुरावा हा गोळा केला, चार्जशीट बनवली, चार्जशीट कोर्टात दाखल केली, आरोपीला त्याची एक कॉपी मिळते. त्याच्यानंतर स्टेज येते ओपनिंग ऑफ केस बाय प्रॉसिक्युशन. त्याच्यानंतर डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते. जर का फाईल केलं, अलाव झालं तर केस संपली, नाही झालं, रिजेक्ट झालं तर मग केस पुढे चालू होणं, फ्रेमिंग ऑफ चार्जेस. त्याच्यानंतर प्लीड गिल्टीचा ऑप्शन. त्याच्यानंतर मग प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स सुरू होतं. प्रॉसिक्युशनकडून जे विटनेसेस असतात ते येतात, त्यांची चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन आणि जर का आवश्यकता असेल किंवा PPनी घेतली तर री एक्झामिनेशन. त्याच्यानंतर मॅन्डेटरी नाही आहे, कुठे लिहिलेलं नाही आहे, पण ऑर्डिनरीली कोर्ट फॉलो करतं ती प्रोसेस. म्हणजे 351 जुनं 313 प्रमाणे पॉवर टू एक्झामिन ॲक्युजला कोर्ट प्रश्न विचारतं आणि त्याच्यानंतर मग डिफेन्स विटनेस जर का आरोपी देत असेल तर. हे पूर्ण प्रोसेस झालं आहे, ह्याला म्हणतात रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स. म्हणजे प्रॉसिक्युशन विटनेस आणि डिफेन्स विटनेस. हे झाल्यानंतर फायनल आर्ग्युमेंट, जजमेंट. त्याच्यानंतर जर का कन्व्हिक्शन झालं तर सेंटेन्सवर आर्ग्युमेंट, आणि जर का ॲक्विटल झालं तर अपील पिरियडचा बेल बॉन्ड द्यायचा आणि त्याच्यानंतर रिलीज.